महाकवी स्वर्गीय ग दि माडगूळकर उर्फ गदिमा आणि स्वरगंधर्व स्वर्गीय सुधीर फडके उर्फ बाबूजी यांच्या एकाहून एक सरस गाण्यांची संगीतमय संध्या पुणेकरांना नुकतीच अनुभवण्यास मिळाली. पुणे फेस्टिवलच्या अंतर्गत स्वरोमा म्युझिकल इव्हेंट्स आणि नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या वतीने गाणी बाबूजी गदिमांची हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला देशपांडे रिअल्टीचे प्रसाद देशपांडे यांचे विशेष सहकार्य लाभले होते. सर्व कलाकारांचा सत्कार पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक ॲडव्होकेट अभय छाजेड आणि पुणे फेस्टिवल सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख मोहन टिल्लू यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडे यांच्यासह राजेश दातार, स्वरोमाच्या संस्थापिका आणि गायिका अनुपमा कुलकर्णी, प्रज्ञा देशपांडे आणि गिरीश पंचवाडकर या कलाकारांनी बाबूजी आणि गदिमांची अत्यंत कर्णमधुर आणि अजरामर गाणी सादर करून उपस्थित रसिकांना भूतकाळात नेऊन सांगीतिक सफर घडवली. या कार्यक्रमात कलाकारांनी बाई मी विकत घेतला श्याम, राम जन्मला ग सखी राम जन्मला, जग हे बंदिशाला, धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना, कानडा राजा पंढरीचा अशा एकाहून एक सरस गीतांची प्रस्तुती दिली. कार्यक्रमाला नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे, महाराष्ट्राचे समन्वयक मकरन टिल्लू, मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, गदिमांच्या नात वेदवती राहुल उरणकर, प्राध्यापक श्याम भुरके, ॲडव्होकेट केशव मगर उपस्थित होते. कार्यक्रमाला दर्दी पुणेकर रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांचे कौतुक केले. कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन करुणा पाटील यांचे होते. सिद्धार्थ बेंद्रे यांनी निवेदन केले. पुणे फेस्टिवलचे मुख्य प्रायोजक महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप होते. प्रसाद देशपांडे ग्रुप ऑफ व्हेंचर्स या नावाने आम्ही रिडेव्हलपमेंटची कामे पुण्यात करीत आहोत. आम्ही औंध, SB रोड, मॉडेल कॉलनी आणि कोथरूड या भागात बरीच बिल्डिंग्सची कामं, रिडेव्हलपमेंटची कामं केलेली आहेत. मी स्वतः टेक्निकल असून मला 38 वर्षाचा अनुभव आहे आणि मी पुणे चेंज होताना पाहिलेलं आहे. मी पुण्यामध्ये 72 सालापासून राहत आहे, त्यामुळे मला पुण्याच्याबद्दल सगळी माहिती आहे. आणि मी आता बघितल्याप्रमाणे 3 जनरेशन्स बघितलेले आहेत आत्तापर्यंत. आणि आम्ही ज्या पद्धतीने कामं करतो, ऑनेस्टी आणि कमिटमेंट या तत्वावर आम्ही कामं करत आहोत आणि माझी टीम पूर्ण ह्याच्यामध्ये सहभागी आहे. आमचे प्रोजेक्ट्स जे पूर्ण झालेले आहेत त्याला आम्हाला अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत आणि आम्हाला लास्ट इयरला टाइम्स ऑफ इंडियाकडनं प्रॉमिसिंग रिडेव्हलपर ऑफ पुणे, त्याचप्रमाणे बेस्ट क्वालिटी कन्स्ट्रक्शन आणि बेस्ट मार्केटेरियर ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळालेला आहे. आम्ही स्वरोमा म्युझिकल इव्हेंट्सच्या या कार्यक्रमाला प्रायोजक झालो. यांच्यातर्फे आयोजित केलेला कार्यक्रम गाणी बाबूजी आणि गदिमांची या बहारदार कार्यक्रमाला रसिकांची खूप छान दाद मिळाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुणे फेस्टिवलला जोडले गेलो. आगामी काळामध्ये सुद्धा आम्ही चांगले कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करू अशी आम्ही पुणेकरांना सांगू इच्छितो. धन्यवाद. मी ऋषिकेश रानडे. पुणे फेस्टिवलच्या सगळ्याच कमिटीला मी मनापासून धन्यवाद देतो, कारण आज गाणी बाबूजी आणि गदिमांची ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी मला व्हायला मिळालं. यासाठी मी अनुपमाताई आणि करुणाजी दोघींनाही मनापासून धन्यवाद देतो, कारण एका चांगल्या विषयाचं आयोजन यशस्वीरित्या पूर्णत्वाला नेणं ही तेवढीच महत्त्वाची गोष्ट असते. ती त्या दोघींमुळे साकार झाली आणि माझ्या सर्वच सहकारी कलाकारांबरोबर आज मला बाबूजींची गदिमांची गाणी गायला मिळाली आणि पुण्यात ते सुद्धा, कारण पुण्यातल्या रसिकांसमोर वारंवार गायला मिळणं हाही कलाकारासाठी आनंदच असतो. त्यामुळे अतिशय बरं वाटतं आहे आणि पुणे फेस्टिवलशी या नात्याने सुद्धा जोडलं राहण्याचाही मनापासून आनंद आहे. अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे. मित्रांनो, आज आनंद होतोय की गणेशोत्सवाचा सुंदरचा फेस्टिवल पुण्यामध्ये चालू आहे. पुणे आणि गणेशोत्सव हे नातं जुनं आहे.
त्याचबरोबर पुण्यातल्या या गणेशोत्सव अनेक चांगलं करण्यामागचं महत्त्वाचं म्हणजे पुण्यातली सुप्रसिद्ध असा पुणे फेस्टिवल हा प्रोग्राम अनेक वर्षापासून संपूर्ण भारतात जगामध्ये प्रसिद्ध असलेला पुणे फेस्टिवल हा दिवसेंदिवस वेगवेगळे उपक्रम सादर करून पुणेकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी नवीन नवीन मेजवानी देत असतो. आज याच माध्यमातून पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून आमच्या भगिनी करुणा पाटील मॅडम यांनी एक सुंदरसा कार्यक्रम आज बालगंधर्वमध्ये आयोजित केलेला आहे. निश्चितच बाबूजींची आणि गदिमांची गाणी हा सर्वांचा आवडता विषय आहे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आज बालगंधर्वमध्ये मिळालेला आहे. संपूर्ण हाऊसफुल थिएटर आहे. चांगले चांगले गायक वादक यामध्ये पार्टिसिपेंट्स आहेत. मी संपूर्ण प्रेक्षकांच्या वतीने करुणा पाटील मॅडम, अनुपमा मॅडम आणि सर्वच सहकाऱ्यांचं आयोजकांचं आभार मानतो आणि पुणे फेस्टिवलचं खास प्रभाव मानतो की त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या थिएटरला दरवर्षी सादर होतात. असेच कार्यक्रम बर्गरचे कार्यक्रम या पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून पुणेकरांनी महाराष्ट्रातील रसिकांसाठी आयोजित करावे. नमस्कार, मी विठ्ठल काटे, नवचैतन्य हास्य परिवाराचे संस्थापक अध्यक्ष. आमची पुण्यामध्ये हास्य क्लबची चळवळ आम्ही सुरू केली आणि आज 250 पेक्षा जास्त शाखा आहेत आणि 25,000 मेंबर सभासद आहेत त्याचे. आज पुणे फेस्टिवलचा जो कार्यक्रम झाला 36वा बालगंधर्वमध्ये, तो अतिशय म्हणजे बाबूजींची जी गाणी होती आणि गदी माडगुळकर आणि बाबूजी या दोघांची गाणी अप्रतिम कार्यक्रम, सगळ्यांना तो कार्यक्रम खूप आवडला आणि पुणे फेस्टिवलचा मी धन्यवाद देतो की त्यांनी असा सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि आज भरभरून बाबूजींची गाणी आणि गदी माडगुळकरांचं गीत त्यांची ऐकायला मिळाली. खूप खूप धन्यवाद सगळ्या टीमला पुणे फेस्टिवलच्या. आणि त्यामध्ये करुणा पाटील या आणि अनुपमा कुलकर्णी यांना मी विशेष धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या नवचैतन्य हास्य परिवाराला निमंत्रित केला. खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी मकरंद टिल्लू, नवचैतन्य हास्य परिवाराचा मुख्य समन्वयक म्हणून काम करतो. लोकांना हसवणं, आनंदी बनवणं आणि ज्येष्ठांना श्रेष्ठ बनवण्यासाठी आम्ही सातत्याने काम करतो. आणि कोणाही व्यक्तीला श्रेष्ठ बनवायचं असेल तर त्याच्यामधली जी रसिकता आहे ती बाहेर काढली की निश्चितच त्याचं श्रेष्ठत्व बाहेर येतं. आणि ही संधी आज स्वरमा म्युझिकल इव्हेंटच्या निमित्ताने आम्हाला मिळाली. अर्थात करुणाताई पाटील आणि अनुपमाताई कुलकर्णी यांनी जो अप्रतिम कार्यक्रम आयोजित केला होता गाणी बाबूजी गदिमांची, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या सगळ्या लोकांना याचा आनंद घेता आला. अख्खं थिएटर हाऊसफुल झालं होतं नवचैतन्य परिवाराच्या लोकांच्यामुळे. एका अर्थाने मला असं वाटतं आजचा हा कार्यक्रम गाणारा गळा आणि हास्याच्या माळा यांचा समन्वय होता. नमस्कार, मी करुणा पाटील. 36व्या पुणे फेस्टिवलचं उद्घाटन 16-13 तारखेला झाला आणि आज 16 तारखेला आमचा गाणी गदिमा बाबूजींची हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. आमच्या बरोबर नवचैतन्य हास्ययोग परिवारचे सर्व सदस्य, संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे आणि महाराष्ट्राचे समन्वयक मकरंद टिल्लूही होते. आणि कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने शोभा आली. ती संपूर्ण गुणी गायक आम्ही जे काही घेतले होते, कारण तर सिलेक्टिव्ह गाणी तर इतकी अफाट आहेत, पण त्यातली गाणी सिलेक्ट करायचं हे सगळं कौशल्य अनुपमा कुलकर्णी मॅडम आज आपल्याकडे इथे आहेत. स्वरमा म्युझिकल इव्हेंटच्या संस्थापिका, त्या तुम्हाला गाण्याच्या गायकांबद्दल सांगतीलच, पण यांच्या प्रस्तुतीने हा कार्यक्रम आम्ही पुणे फेस्टिवलमध्ये सादर केला. पुणे फेस्टिवल संपूर्ण टीमचे आमचे आदरणीय सुरेशभाई कलमाडींनी 1989 मध्ये लावलेल्या सांस्कृतिक बीजाचा आता वटवृक्षाकडे वाटचाल चालू आहे आणि या 36व्या पुणे फेस्टिवलमध्ये आम्हाला हा कार्यक्रम सादर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सुद्धा पुणे फेस्टिवल टीमचे मी आभार मानते. नमस्कार, मी अनुपमा कुलकर्णी, स्वरमा म्युझिकल इव्हेंट्सची संस्थापिका. आमच्या या कार्यक्रमाची संयोजिका आणि संकल्पना ही करुणा पाटील मॅडम यांची होती. ह्या कार्यक्रमाचा एक संकल्पना करुणा पाटील मॅडम यांनी ह्या संकल्पनेचा एक इतका उत्तम भाग होऊ शकते हे मला खरंच आज इतकं म्हणजे भरभरून आलं की गाणी बाबूजी आणि गदिमांची ही संकल्पनाच इतकी सुंदर होती की ती आज पुणे फेस्टिवलच्या कमिटीच्या मेंबर्सनी उचलून धरली आणि खरंच त्यांचे मी खरोखर आभार मानते. कारण पुणे फेस्टिवलच्या कमिटी मेंबर्सचे आभार मानण्याचं कारण हेच की त्यांनी या बाबूजी आणि गदिमा
ही संकल्पना करुणा मॅडमची उचलून धरली तर धरली, पण त्याला इतकं छान उत्तम प्रतिसाद या नवचैतन्य हास्ययोग परिवाराने देखील दिला. कारण आज जवळजवळ हाऊसफुल थिएटर आमचं ह्या नवचैतन्य परिवारांनी केलेलं आहे. तर अशा या जे कार्यक्रम आम्ही करतो त्या गरिमा आणि बाबूजी यांची थीमच अशी आहे की त्यामुळे लोक भारावून आज फक्त नुसतं टायटल बघून देखील आज आमच्या या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली आणि अगदी खरोखर हाऊसफुल शो होता. त्यामुळे आम्हाला गायकांना अतिशय उत्साह आला, गाण्यासाठी प्रेरणा मिळाली. या आमच्या या कार्यक्रमामध्ये स्वतः राजेश दातार सर, त्याच्यानंतर गिरीश पंचवाडकर सर, प्रज्ञा देशपांडे आणि मुख्य आकर्षण असं होतं की ते म्हणजे आपण म्हणतो की अशी लोक आज आपल्या कार्यक्रमामध्ये येणं, तर ह्याचं मुख्य आकर्षण म्हणजे स्वतः ऋषिकेश रानडे यांनी देखील 4 चांद लावले या कार्यक्रमाला. तसेच मी स्वतः अनुपमा कुलकर्णी या सर्वांनी आम्ही छान गाणी सादर करून लोकांचा आज जे प्रोत्साहन जे आम्हाला मिळालं लोकांच्या प्रोत्साहनाने, त्यामुळे आम्ही गाणी गाण्यासाठी उत्सुक झालो आणि अतिशय सुंदर एक से बढ़कर एक अशी गाणी सर्वांनी सादर केली.